2 शिंपले 1 मोती 2 वाटी 1 ज्योती. संदीप रावांचं नाव घेते मी त्यांची सौभाग्य. या तुम्हाला काय लाडक्या बहिणीचे जास्त पैसे आले का? फुल एकदम मूड मध्ये हो. या हा काय नाव आहे तुमचं माऊली? पूनम गणेश काळे. पूनम गणेश काळे. बरं त्याच्या पुढे पूर्ण नाव सांगितलं. मग त्याच्या पुढे उका मग काय शिवे देता? विचारी सोड मग ते पुढे काय? हा या पुढे महाबळेश्वर आहे जाऊन या. हा आठवावं लागेल. आठवावं लागेल. लग्न झाले ना यायला पाहिजे ना काहीतरी म्हणा गणेशरावांच्या नावाने टिंब टिंब. आठवल्यावर सांगते की सर. आठवलं का? व्हॉट्सअपला पाठवलं आहेत का? हा ना आठवले पुन्हा पाठवले काहीतरी म्हणा. आता वेळ घालू नका पुढे जायचंय मला अजून. अच्छा करवली पण लगेच सापडली का? काय सेल लागला करवलीचा? महादेवाच्या पिंडीला बेल वाटे वापरून गणेशरावांचे नाव घेते सर्वांचा माझा. नशीब मान कापून म्हणले नाही त्या मै झुकेगा नाही साला. या जी प्रियांका धीरज नायकवडी. बर पुढे नाशिकचे द्राक्षे गोव्याचे काजू धीरज रावांचे नाव घ्यायला मी कशाला लागते. या जी वहिनी गजरा बिजरा वा वा वा. तुम्ही पुष्कळ त्रास घेतलाय हो तयार व्हायला. बघा ना सगळ्यात बिचारी एकटीच एकदा टाळ्या वाजवा छान तयार होऊन आले. काय नाव म्हटलंय? पल्लवी लहू गायकवाड. पल्लवी लहू गायकवाड. नवीन नवीन झालंय का? नाही लग्न होतं घरी. लग्न होतं घरी. बर हा पुढे रामानी राज्य नाही म्हणा हुल्लाला हुलाला. हा रामाने राज्य दिले कुणी नाकारले? भारताने नाकारले. लहूरावांच्या जीवनावर सौभाग्य स्वीकारले. या जी परिचय आपला? दीपाली विशाल जाधव. दीपाली विशाल जाधव. पुढे सुशिक्षित मुली संसार करतात. बाकीच्या करत नाही. सुशिक्षित मुली संसार करतात. मी माझी काहीच अडचण नाही संसार करायचा. संसार करून द्या काही करू द्या. हा स्टॉप करू नका. स्टॉप करू नका रे कळले का? सुशिक्षित मुली संसार करतात. सुशिक्षित मुली संसार करतात शक्तीपेक्षा युक्तीने. विशालरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्ती. जी या काय म्हणता? आता का निघून जाते इथं थांबा की. बोला. प्रतीक्षा ओंकार जमदाडे. प्रतीक्षा ओंकार जमदाडे. कुठनं आले? मी वाईतून फुलेनगर मध्ये. मी ठाण्याहून आलो सकाळी निघलो. पुढे जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी. जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी ओंकारावांचं नाव घेते आहे मी त्यांची अर्धांगी. काय तुमच्या लाडक्या बहिणीचा फॉर्म चुकलाय का? हसा ना किती छान दिसतंय बघा. या सौ कल्याणी अमित जमदाडे. वणीच्या आवाजाचा टोन असा आहे. नमस्कार संध्याकाळच्या 8 वाजता तुम्ही पाहताय वाई फेस्टिवल. आणि हेअरस्टाईल बी सुरू झाली राहत त्याचा बघा ना. बहिणी म्हणा होते नमस्कार आणि पुन्हा म्हणा या ना पुढे या अहो या इकडे या. सौ कल्याणी अमित जमदाडे. नमस्कार काय चार्जिंग लागते का? मला माहिती त्यावर तुम्ही जोक करणार. पुढे रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हा. राधा का रुसली? बरं बातम्या संपल्या म्हणून रुसली. पुढे अमित रावांचं नाव घेते तुमच्यासाठी का. जी वहिनी बोला. योगिनी दयानंद कांबळे. कसली? योगिनी दयानंद कांबळे. बर पुढे तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून. मोबाईल फोड चालू त्या मोबाईलचा डिस्प्ले जायचा. ते दयानंद कांबळे शिवाय द्यायचा मला विचारा. कशाला कशाची खून? तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून. दयानंद रावांचं नाव घेते झाले आता कांबळेकरांची. तुमचं काय बाकी आहे माझ्याकडे? नाही एवढं रागाने बघू नका हो. हा जी आपला परिचय? राधिका मगन लोखंडे. राधिका हिताले विचारून घ्या काय होती. राधिका मगन लोखंडे. पुढे साडी घालते फॅशनची पदर घेते साधा. मगन माझे कृष्ण मी त्यांची राधा.
राधा ही. वहिनी ते असं करा ना एकदा ते असं. अहो तुम्हाला हे माहिती आहे का, नीट लक्ष द्या माझं ऑब्झर्वेशन. हे सिंगल खाली आलं ना असं होतं, हे असं आलं ना, कोणी स्ट्रेटनिंग कंडिशनर केलं असेल आणि ज्याने आयब्रो केलेत ना ते बिचारे दिवसभर तोंडाने नाही बोलत, एवढंच बोलत. त्यातलं तुमचं सिंगल वालं होतं. या पुढे आपलं नाव प्रेरणा बाबू मराठे. बाबू बाबू हा पुढं आमच्याकडे पण एक बाबू, पण तू नाव घ्या नावात काय विशेष. बाबूराव माझे मिस्टर, मी त्यांची मिसेस. वयस मग शांत झाली, शालू झाली, आता कुणाचं नाव. बिचारी म्हणते काय ते म्हणलं काय आला बाबूराव. हा काय म्हणलं, उखाणा वन्स मोर. हो नाव घ्या नावात काय विशेष. बाबूराव माझे मिस्टर, मी त्यांची मिसेस. जी श्वेता तेजस वनारसे. वनारसे ते अनारसे, नाही खरंच त्यांचं अन्न अनारसे. हा कॉमन झालं. मंगळसूत्राच्या 2 वाटी. वाटी आहेत का वाटे आहेत, थोडं पुढे या ना. हा जी मंगळसूत्राच्या 2 वाट्या. वाटे 2. हा कशाच्या कशाच्या मंगळसूत्राच्या. पण पुन्हा कुणाच्या. सासर माहेरची खून. तेजसरावांचं नाव घेते, वनारसेंची सून. जी आपला परिचय. प्रणाली सारंग वनारसे. तुम्ही काय डबल सीट आला का. जावा जावा. फरक काय एवढा बघ. जावा जावा. छोटी जाऊ. मोठी जाऊ, त्यामध्ये मोठी जाऊ छोटी जाऊ, पण जाताना मिळूनच जाऊ. हा ओके या. स साखरेचा र रेशमाचा. हा अश्विनीचा. हा स साखरेचा र रेशमाचा. प पवित्रतेचा. ध धनदेवतेचा. नि निरागसतेचा. 7वा सूर सारंगचान माझ्या प्रेमीचा. जी माऊली वेळ सांगा ना किती झाली. तुम्ही टाइम सांगितला की मी 1000 रुपये रोख देणार तुम्हाला. मग घातलंय कशाला ते काय झालंय, गणित आहे. वहिनी तुम्ही माझी शपथ घेऊन सांगा की हे आता बंद पडलंय, मी मरू द्या घाटात. आता हे बंद पडून 8 दिवस झालं. नाही तुमची शपथ. माझा गोळ सांगतो, मी गेल्या दिवाळीला माझ्या सगळ्या स्टाफला नॉईजची घड्याळ वाटली, त्याचा चार्जर तुटला की मिळतच नाही, त्यामुळे ते बंद ते बंद पडले. घालायचे कशाला मग आहे का, आम्हाला आणून द्या. हा पुढं. माझं नाव शीतल शैलेश अवघडे. माझं नाव क्रांती नाना वळेगावकर. हा नमस्कार. नमस्कार. नारळाच्या झाडाला अमृताचा झरा. नारळाच्या झाडाला अमृताचा झरा. शैलेशराव माझ्या मंगळसूत्रातला हिरा. येस. जेवण झालं. हसते कशाला, मी एवढं किती काळजीपोटी विचारलं. अहो ह्यात काही चुकीचं आहे का, जेवले का विचारलेलं पाहिजे ना. नाव तुमचं. सूरज. मग तुम्ही काय चालली आहेत का. सूरज आणि ते चंद्र. हा सोनिया सूरज अवघडे. जयश्री श्रीरंग अवघडे. श्रीरंग सासरे. मग श्रीरंग कोण आहे. मग ज्योती कशी काय सासरे होती. ह्यांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे बरं. ज्योती कोण. ज्योतिराम सासऱ्याचे पप्पा. सासऱ्याचे पप्पा. सूरज आणि श्रीरंग कोण आहे मग. सासरे. तुमचं नाव काय. सोनिया. मग तुमचं सांगा ना, अख्ख्या गावाची नावं सांगेल. तुम्हाला काय वाटलं का उत्कर्ष पतसंस्था लोन देणार आहे तुम्हाला. काय अवघड आहे. हा सासरे. श्रीरंग. आणि हे तुमचे हे काय. सूरज. मग तुमचं नाव काय. आणि आडनाव अवघडे. तिकडे. मग सरनेम काय. सरनेम अवघडे. जयश्री.
तिच्या स्त्री कोण आहे? श्रीराम इकडे इकडे. हो तुम्हाला कन्फ्युजन आहे का? तुम्हाला सुटलं का यांचं कन्फ्युजन? नाही ना? हा ज्योतिराम कोण आहे मग? सासऱ्यांचे पप्पा. सासऱ्यांचे पप्पा. आणि सूरज कुठे आहे? आले नाही. अहो पण ते कुठे आहे तुमच्या नावात? हा सोनिया. सोनिया सूरज. हा सोनिया सूरज अवघडे. आणि ते दुसरे अवघडे कोण आहेत? सासरे. पुढं 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 हा पुढं पुढं काय? सातारा इथं पुढं काय? हा आता बिचारी सोनिया सूरज अवघड सांगितलं म्हणजे पुढे काय? माझं नाव सांगू का? नाही तुमचं नाही सांगायचं. राशन कार्डावरचे नाव वाचवू. चांदीच्या वाटीत बदामाचा हलवा. कशाचा? बदामाचा हलवा. एक तर गाजराचा असतो बदामाचा हलवा. मी पहिल्यांदा ऐकलं. पहिली कधी ऐकलं बदामाचा हलवा असतो? त्या अवघडच्याच घरी असेल बाबा. मात्र माहित नाही. घरी या बरं करून देते. करून त्याचा बरं. बदामाचा हलवा काचेच्या वाटीत. काचेच्या वाटीत बदामाचा हलवा. सूरजरावांचं नाव घेते. सर्वांना वाटून खावा. दादा मेडिकल माहिती आहे का? उंदरा मरायच्या गोळ्यांना 2-2 खावा. काचाच्या बशीत बदामाचा हलवा सगळे वाटून खावा कसं आहे ना? हसू नका रे. सिरियस चाललंय. किती सिरियस विचारतोय मी. हा काचाच्या वाटी. वहिनी थांबा. हलवा तुम्ही इकडे पुढे. हा तुमचं नाव सोनिया. कोण चुकलंय? चुकलंय तर चुकलंय घ्या. येस तुम्ही घाबरू नका. हा चांदीच्या वाटीत बिचारीला बदाम बदलले तर गाजर आणले. ती अजून अर्धा तास थांबू दे. वांग्याच्या भरताचा हलवा करायला होतो. या पुढे अजून. हा कन्फर्म. ते ज्योतिराम कोण? ते श्रीरंगांचे पप्पा. अवघडे तुमचं आडनाव इकडे. हा चांदीच्या वाटीत बदामाचा हलवा. कन्फर्म. हा सूरजरावांचं नाव घेते. सगळ्यांना वाटून खावा. तुम्हाला शपथ आहे. काय यांचं नाव? सूरजची. इकडे. काचाच्या बशीत बदामाचा हलवा. वाटीत कशात असू नये. हो ते गणित जुळलंय का? नाही ना? यांना कळ बघा. ह्यांनी बघा दूधची सफेदी निर्मासे आई. हा काचाच्या वाटी. जर एखाद्या कवितेनं कविता लिहिणाऱ्याने किंवा गाणं लिहिणाऱ्याने ह्यांचं जर ऐकलं तर बिचारा फाशी. उखाणा असा आहे. काचाच्या वाटीत बदामाचा हलवा. टिंबटिंबाचं नाव घेते. सासूबाईला बोलवा. टिंबटिंब तुम्ही पोलीस वरती आले. बरे सावधान. बरं येऊ दे बाबा. प्रीतम पंडित. अश्विनी प्रीतम पंडित. चंद्रमाला म्हणतात इंग्रजी भाषेत म्हणतात मून. चंद्रमाला म्हणतात का चंद्रमा म्हणतात? चंद्राला म्हणतात इंग्रजी भाषेत मून. आणि सूर्याला सन. हा पुढं प्रीतम रावांचं नाव घेते. पंडितांची सून. वा या माऊली बोला. उषा महेश वैराग. उषा महेश वैराग. पुढे रेल्वे जिल्ह्याला चक्राची झालं की तिथं हिमालय पर्वतावर होता बर्फाच्या राशी. आणि महेश रावांचं नाव घेते. होम मिनिस्टरच्या दिवशी. आपला परिचय? मनीषा मनोज वैराग. मनीषा मनोज वैराग. पुढे जाऊ आहे तुमची. पण हा निळ्या निळ्या आकाशातून विमान चालते फास. निळ्या निळ्या आकाशातून विमान चालते फास. म्हणून रावांचं नाव घेते तुमच्यासाठी. वा वा वा. पिवळी पिवळी साडी. वैशाली ज्ञानेश्वर क्षीरसागर. वैशाली ज्ञानेश्वर क्षीरसागर. पुढे मंगळसूत्राच्या 2 वाट्या. एक सासरची एक माहेरची. ज्ञानेश्वर रावांचं नाव घेते. क्षीरसागराची. कोण? क्षीरसागरांची सून. या मेघा अतुल बोरसे. उभे होते ना. वही तुमचं पार्लर आहे का? मी तो झालं. फाउंडेशन हल्लं तर मेकअप सगळं कामात नाही. फाउंडेशन व्यवस्थित लागले त्यांचं. यस फाउंडेशन नाही लावलं.
नाही लावलं, प्रोफेशन नाही लावलं, मग पावलं लावली का? उभी होती दारात, नजर गेली मळ्यात, अतुल रावांचे मंगळसूत्र माझ्या गळ्यात. दोघींच्या परीक्षा होत्या दोघींचा. हा. सुरभी प्रशांत जमदाडे, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. लावताना का लाईट गेली होती का? लाईटच गेलेली. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. प्रशांत रावांचं नाव घेते मी, त्यांची लवर. हा. नेहा सुमेध पाटणकर, अंड्यावर अंडे सात, त्यावर अंड्यावर अंडे का हंड्यावर अंडे? हंड्यावर अंडे, हंड्यावर हंडे सात. हा. पुढं त्यावर ठेवली परात, परातीत ठेवले होते गहू, आणि सुमेध रावांचं नाव कसं घेऊ? धन्यवाद. तर जोरदार टाळ्यांमध्ये महाराष्ट्राची हस्तजत्रा या कार्यक्रमात. ओके साईराम. ओके, पहिला खेळ असा आहे, ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेन त्यावेळेस रस्सीच्या पुढे उडी मारायचे. काय म्हणता वहिनी? थोडा वेळ घाटात उतरायचे, काळजी नका करू. ओके, ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेन ना त्यावेळेस रस्सीच्या पुढं. मळ्यात म्हटलं की हे दोन्ही पाय तुम्हाला एकाच वेळी टाकायचे. आदित्य कोणताच जिवाळा. ओके, करायची सुरुवात. पुन्हा एकदा करू. तळ्यात म्हणजे मळ्यात, चुकलं की समोरच्या खळ्यात. ओके, एकदा आवाज येईल, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. या ज्यांनी महाराष्ट्र हसवला त्यांना हसवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आदित्य जा बळा लवकर. ओके, रेडी, करू सुरुवात. साईराम. सगळ्यांना शुभेच्छा बघत पैठणी. आणि पहिल्या गेम मध्ये जी पैठणी जिंकली जाईल ते आपण जे आपले स्टारकास्ट सगळे आलेले आहेत, ज्यांना रोज आपण टीव्ही वरती पाहतात, त्यांच्या शुभ हस्ते आपण पहिली पैठणी देण्यात आणि मग पुढे गेमला सुरुवात केली. तर तुम्ही ठरवा कुणाला जिंकायचं. रेडी, करू सुरुवात. साईराम. तळ्यात. वा वा वा, आले सगळे. यस. ओके, रेडी. मळ्यात. वहिनी ते खाली सोडा, किती घाण दिसतंय. नका धरू, चांगलं वाटत ते. काय काय सांगायचं. चलो रेडी. वहिनी खाली सोडा. हा, चलो साईराम. रेडी, उरकले बाळा. तळ्यात. मळ्यात. तिकडून 2 नंबरच्या वहिनी उडी अशी म्हणतात, तुमने बुलाया मै चली आई. वहिनी कर, दोन्ही एकदाच टाकायचेत वहिनी. हो, एकदाच टाकायचेत. रेडी. तळ्यात. मळ्यात. मळ्यात. वनारसे इथून रस्ता आहे जायला. या. यस. ऐका ना वहिनी, एक मिनिट. त्याने टाटा म्हणायचं. बरं, जाऊ गेली का? कुठे गेल्या त्या? दुसऱ्या कुठे आहे वनारसे? जीन पॅन्ट वाल्या वनारसे वहिनी कुठे गेल्या? अच्छा, बाळ आहे का? बरं, सर का मी तुमच्या बरोबर आहे. आता मी ज्यांच्या बाजूला आहे ना त्यांच्याकडे नीट लक्ष द्या. ओके, रेडी. तळ्यात. बरोबर, तळ्यात. इथून खाली असं या. काय म्हणता वहिनी, बरे? अच्छा, ठळक बातम्या. या ना पुढे. हा, मागेच बसू बघा आता. या. रेडी. तळ्यात कुठे? पुढे. मळ्यात. रेडी. मळ्यात. तळ्यात. तळ्यात. हो गेल्या. ये बहिणी, बहिणी या ना इकडे. वहिनी तुम्ही इकडे या ना. हा, तुमचं कधी लग्न झालं? आता 8 वर्ष झाली. आता 8 वर्ष झाली. थोड्या वेळाने तेवढीच. ओके. आणि साहेबांचं कधी झालं? त्यावेळेस. काय प्रगती? एक मुलगा आहे. भारत माता की. बने नाही समजलं. यांना विचारलं विवाह सोहळा कधी संपन्न झाला? 8 वर्षापूर्वी. काय प्रगती केली? एक मुलगा झाला म्हटलं. त्या तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यांनी तेवढंच करत बसावं. अरे तो सारखा इकडं का बसाव का? काही सांगता का? प्रगती म्हणलं पोरं सांगतात आहे. बरं, तुमचं कधी झालं? 8 वर्ष. अरे वा, दोघीने काय एकदाच उरकलं का काय? बरं, तुमचे हे काय करतात? पेंटिंगचं काम. बरं, आणि तुम्ही? मी घरकाम करते. बरं आहे ना सगळं? तुम्ही कुठे राहता? यशवंतनगर. आणि ते एकत्र दोघं मिळून राहताय. लक्ष द्या यांच्याकडे. रेडी बहिणी, आता तुम्ही आउट होणार आहे. ओके, तळ्यात.
गेलेल्या पाठवा. ते पुढे वेटिंग मध्ये थांबलेत. लगेच गेलेले जाऊ द्या खाली. सारखं वहिनीकडे. अजून 2-3 आउट होतात. काय झालं वहिनी? हा अरे हा इकडे वहिनी. वनिताची या खूप सुंदर उखाणा घेतात या. म्हणजे यमक ना, हसू नका रे, झाले ना ते आता. यमक नावाचा प्रकार. वहिनी थोडं प्लीज तिकडे सारखं ना, भरपूर जागा आहे तुमच्यामुळे, जागा आटली. हा बोला. ते ऐकतात. तुम्हाला सुद्धा घ्यायला लावलं. तुमचं नाव विसरले? बरं तुमचं नाव? गेला अर्धा तास मी यांच्यावरती स्किट केलंय. त्यानंतर पुन्हा तुम्ही आलात. रेडी? ह्या पडल्या तर मी जबाबदार नाही. या वहिनी हे तळ्यात आहे, हे मळ्यात आहे, समोर खळ्यात आहे. रेडी? मळ्यात. मी पाकिट आधीच घेतलेलं आहे लॉजवर. पेमेंट आमच्या पण नाही करत. तळ्यात. तुम्हाला काय जीसीबी आणायचं उचलायला? हा रेडी? मळ्यात. बरोबर. तळ्यात. वहिनी तुमचं लग्न कधी झालं? 4 वर्ष झालं. कसं झालं? अरेंज मॅरेज. लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज झालं का? बर मुलं वगैरे नाही? बर भांडणं होतं नाही? तुम्हाला बघून कशाला बिचारा कशाला घाबरते? भांडतच नाही. त्यांचं नाव काय? सूरज ना? त्यांच्या सासऱ्यांचे पप्पा काय? ते ज्योतिराम ना? आता तुम्हाला आठवतंय का मी मगाचे प्रश्न विचारलेले? आता तुम्ही आउट होणार आहेत. ओके रेडी? मळ्यात. तळ्यात. तळ्यात. नाही माझी बायको म्हणजे थोडं वजन कमी करावून मी पण आता चालू केलं. बरं रेडी? मळ्यात. मॅडम हो बघा ना किती तुमच्यावर प्रेम. दोघींना पण, चेतनाजी आणि वनिताजींना विनंती. त्यांना तळ्यात माहिती घ्यायचं का? कुणाला वाटतं त्यांना स्टेजवर बोलावं? टाळ्या वाजवा बरं. टाळ्या वाजवा. तुमचा फुगा फुटला तुम्ही आऊट. एखादं ऐका. आणि दुसरी गोष्ट, फुगा साडीच्या पदराच्या लपवू नका, लय घाण दिसते. चालू म्हणण्याशी चालू करायचं. चला आता उभं राहा. अख्ख्या स्टेजवर कुठेही जाऊ शकता. चलो डिले प्लीज. अख्ख्या स्टेजवर कुठेही जाऊ शकता. स्टेजच्या खाली जायचं नाही. फुगा फुगा. माझी आई हाय हाय हाय. कुणाचं वाटोळ केलं लग्न करून हो. मी एवढं 3 वेळा बोलून सांगितलं. गाणं म्हणेल, चालू म्हणेल, अगबाई म्हणेल, लगेच चालू झाले. कधी नाही मिळेल गाटा गेलं. आधी गाणं म्हणू द्या मला, चालू म्हणू द्या. फुग्याचा हात वरती. फुग्याचा हात वरती. फुग्याचा दूर 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 दूर. आता पुढा रूल सांगतो. आधी गाणं म्हणायला चालू करेल अगबाई आणि मग चालू म्हणेल, मग चालू करायचं. ओके चलो हात वरती. दूर दूर उभं राहा. जपून खेळा. कोणाकडून कोणाला गाडी लागली तर मी जबाबदार नसेल. जपून खेळायचंय. फुगा फुटला स्वतःहून खाली जा. ओके ऍडलिप घ्यायचं दिले प्लीज. ओके आधी चालू. माझा हात वर गेला की चालू करा. रेडी? रेडी? कॉर्ड दे बाळा. गडबड नका करू. अगबाई. स्टॉप स्टॉप. चालू म्हणण्याशी चालू करावं नको म्हटलं होतं ना. रेडी? दिलेलं प्लीज. अगबाई. अगबाई. आंबा. वाई फेस्टिवलचा नाच करायचा. अगबाई अगबाई अगबाई. वाई लय मजाच हा. अगबाई अगबाई अगबाई. चालू. आता ज्याचं फुटलंय त्यांनी गाडी घ्या, दाट टोकरत खाली जावा. कुठं डोक्याला ताप घेत बसताय. चला ज्यांचा फुटला त्याने खाली.
काडी घेऊन जावा. काडी आम्ही वहिनी बाबा ज्यांचा शिक्काय काय त्यांना पुन्हा बोलवणार आहे. आवड झालेला खाली उतरून घ्या प्लीज. त्यांना घे मागे. चला ज्यांना शिक्का मारला त्यांनी खालीच थांबा. लगेच घेणार आहे तुम्हाला. आता जपून खेळा. पैठणी आहे तुमच्यापैकी. वहिनी थांबा. यांना थांब ना. यांना कुठला पुरस्कार द्यावा. तुम्ही बी आवडायचे. तुमची काही चुकी नाही. बाकीचे फुगे दाखवा आपापले. सुटले त्याची गाठ. काय गाठ आहे ना आपा केवढसा केलाय तिने. हवा गेली पंक्चर काढून आणा. नाही त्यांच्या साईड हे दुसरं गाव आहे. ओके मला घेतली आतमध्ये या. पुढे चालू म्हणण्याशी चालू नाही करायचं. पुढे जायची काय गडबड होती का. अरे रेकॉर्ड ब्रेक हबा केलंय त्यानी हा पाणी फुलच्या गुन्ह्यात. पण तो भेटल तुला मी गुन्ह्यात. चालू वर्षीच्या कार्यक्रमापर्यंत गोल फिरचाल. वडाला फेरा मारल्याने अहो एक जणीला साडी द्यायची. नीट खेळा. पटकन उरका ना. आता मैत्री नका. तुमच्यामध्ये एकीलाच पैठणी आहे. 10 जणीला नाहीये. त्यामुळे नीट खेळा. सगळ्यापेक्षा असून सुद्धा तुमचा मेळ बसला एवढा पाहून खंडी. त्यामुळे फायनल चान्स देतो. तुम्ही दोघी मला एड्यात काढत होत्या. तुमच्या दोघीचा कार्यक्रम करतो. त्या काढीकडं दोघी मैत्रिणी आहेत ना. ते कळून चुकलं नाही.
नाही नाहीये का तुम्ही? या दत्तसरीकडे घेऊन जात त्यांना सांगा तुम्ही तर थांबा माझ्या बरोबर. तुम्हा दोघीमध्ये एक जणीला 5,000 रुपयाची पैठणी लगेच. ओके गेम काय आधी ही मुलं करून दाखवतील मग तुम्हा दोघींना करायचं. बहिणी तुम्हाला बाय म्हणजे बाय म्हणजे तुम्ही पुढच्या राऊंडला गेलात. तुम्ही छोट्या दोघीच्या मध्ये कुठं लांबू म्हटलं. अरे आम्हाला अनुभव आहे चांगला तुम्ही यांना सांगा. ओके तुम्ही बायकांच्या कुस्त्या बघितल्यात का? वाईल्ड मध्ये पहिल्यांदाच दोघांत उत्कर्ष नाणी पण संस्था आयोजित महिलांच्या WWE म्हणजे बायकांच्या कुस्त्या. अरे माझ्या फुगा दे ना त्यांना. दोघींमध्ये पैठणी पण आणून ठेवायला लगेच पैठण देऊन टाकूया. ते कोणी तक्रार येणार पैठण द्यायला तुम्हाला. अरे फुगा परत नेक्स्ट टाइमला बोलवलं की जाऊ परत नाही बोलू. चलो रेडी आकारा उचल बाळा. तिने फेकला. थर्ड हाफ आहे नाही ना पुन्हा घ्यावं लागेल ना. फुगा दे बहिणी असं नाही करायचं ना. फुगा फेकला तिने आणि तुझा फोड आहे. राजा उरत रे तू बँड मध्ये का फुगत बसतो. मोटू और पतलू की जोड़ी कशी वाटली कुस्ती? येस आता झालेल्या 60 किलो वजन किलो गटामध्ये कोण जिंकले या जिंकलेले आहेत याचं अभिनंदन. यांना पैठण देऊयात त्यांना बाय देऊयात गावात. त्यांना भेट वस्तू द्या हो यांना. तर डान्स केलेला एक चला पटकन उपविजेता आत्ताच्या खेळातल्या घेऊया. कशावर डान्स करायचा? हो तसं नाही साडी द्यायची पद्धत तशी नाही. वा 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 फुल वॉशिंग पावडर निर्मा एकदम व्हाईट साडी. पर्यंत नाही कार्यक्रम ओळखा. बरं वहिनीकडे ना गुगल पेचा नंबर काय? 985
लगेच पैसे टाकायला लागले त्यांना वाटलं फुकबॉलचे पैसे टाकणार आहे. यांची इच्छा पुढे म्हणू शकत नाही. हे गाणं कुठलं होतं? असं बघा कॅमेरा कुठे कॅमेरावाल्याला त्यांच्याकडे बघा माझी स्क्रीन नाही दिसते. इकडे ना हो मावशी इकडे शांतबाई राहिलाय की इकडे. आइए आपका माझा आत्मा तुझ्या तुझा आत्मा माझ्या भागोदरी आकडा गेम डान्स फायनल. नमस्कार मावशी कुठे तुम्ही या की तुमच्या मोठं स्टेजवर घ्यायला लागलो. यस ओम भगवे भागवतरी माझा आत्मा तुझ्या तुझा आत्मा माझ्या. उद्या मेल्यावर काही नाही या सकाळी मारायचं आजकाल गॅरंटी. तिकडे बघा. अरे कॅमेरा कुठे आहे? गाणं कुठलं आहे? टाळ्या वाजवा बिचारी. हा काय 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 एक नंबर माणूस सापडेल. अजून एक गाणं म्हणा. इकडे 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 बक्षीस द्यायचं तुम्हाला. हा माझा आत्मा तुझ्या अजून एक नंबर. बरं गाणं कुठलं होतं त्याचे पहिलं वाजलं होतं ते? छम 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 करता. नशीला चला आता मी गाणं म्हणतो, तुम्ही सगळे डान्स करायचा. रेडी? हो हा हा हा
शब्द आऊंगे हाथ में भरी रस्ते भरी आऊंगी ना मात्र में दिल के घुमाए मेरे सांसों में भरे मैं हो जाऊं यारा मुझको दीवाना कर दे अरे बेटा भी है मन में बेटी ओए जब जब मेरे हसीना बजने बजन बजन दमले काय दमले अजून एखादं गाणं म्हणू का गाणं म्हणू सगळे गाणं म्हणते म्हणता सामी सामी गायते हा झापूक झोपूक हा तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून मातेगा तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून मातेगा विरेला थांबून तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून मातेगा तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून मातेगा Yes, you are सगळ्यांना बक्षीस द्यायला मी आदरणीय कोल्हापुरी सरांना विनंती करतो. कोणाला पाठवा मॅडम या कोणी पाठवा पाहिजे हे कोणाचं तरी डुप्लिकेट सापडलं घेऊन जावा हा ना म्हणजे हे तर मी पडलं चला सगळ्यांना भेटवस्तू दिलं. एक काम करू सह्याद्री माहोल तसं झालंय वेळ अर्धा तासच आपल्याकडे गेमच डान्स घेऊयात. असं कोणाकोणाला वाटतं की मी स्टेजवर येऊन डान्स करू शकते. महिला आधी मुली नाही लग्न झालेल्या महिला झिंगाट वरती यावर या सोन्याची भावनी आज चालली पुढे अजून बॅग फक्त थोडा आठवड नजर छो तेरी लगी मैं दीवानी हो गई हा दीवानी मस्तानी हो गई मशहूर मेरे इश्क की कहानी हो गई जो हमारी सुनने की कहानी में देखो कहाँ चली आई कहते हैं ये दीवानी मस्तानी हो गई हाँ दीवानी मस्तानी हो गई मशहूर मेरे इश्क की कहानी हो गई जो हमारी कहानी में देखो कहाँ चली आई कहते हैं